Hello dear students. Welcome everyone in my YouTube channel English Be English. I am Suhas sir from Sri Datta Kanishth Mahavidyalaya Kurundwad of Navbharat Shikshan Mandal Sangli. Dear students, today in this video we are going to see and learn complete introduction of our English course book. But before that, I am making this first video for 11th students. So I kindly request you, if you like this video, please share and subscribe my channel. So let us start. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व प्रिय विद्यार्थ्यांचं माझ्या इंग्लिश बी इंग्लिश या यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी इंग्रजी विषयाच्या टेक्स्टबुकची संपूर्ण ओळख करून घेणार आहोत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर कृपा करून या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 11वी इंग्रजी विषयाचे सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळतील. So, let us start. The present textbook is divided in 4 various sections, and the first section is prose. Section second is poetry. Section third is writing skills, and the last section is genre drama. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी इंग्रजी विषयाचे टेक्स्टबुक एकूण 4 सेक्शन्समध्ये डिवाइड केलेले आहे. यामध्ये पहिला सेक्शन आहे प्रोज, दुसरा सेक्शन आहे पोएट्री, तिसरा सेक्शन आहे रायटिंग स्किल्स व शेवटचा चौथा सेक्शन आहे जानरा ड्रामा. असे एकूण 4 वेगवेगळे सेक्शन आपल्याला या कोर्सबुकमध्ये स्टडी करायचे आहेत. नाउ लेट्स सी द फर्स्ट सेक्शन विच नेम इज प्रोज. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिला प्रोज हा सेक्शन अभ्यासूया. देयर आर 6 लेसन्स इन द प्रोज सेक्शन. द फर्स्ट वन इज बीइंग नेबरली by Louisa May Alcott. Now second, On to the Summit, We Reach the Top by Tenzing Norgay. Third is The Call of the Soil by Venkat Iyer. Then fourth is Pillars of Democracy by Dr. Babasaheb Ambedkar. Fifth is Mrs. Addis by Sheila K. Smith, and the last one is Tiger Hills by General Ved Prakash Malik. These are 6 lessons in the prose section, and they are related to variety of topics or variety of types. It is a wonderful mixture of stories, essays, historical event and inspiring writing. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुमच्या लक्षात आलं असेल की प्रोज या पहिल्या सेक्शनमध्ये एकूण 6 लेसनचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे सर्व 6 लेसन वेगवेगळ्या विषयांवरती आधारित आहेत. उदाहरणार्थ, यामध्ये काही स्टोरीज म्हणजे कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एसेज, हिस्टॉरिकल व इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणादायी टॉपिक्सचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. स्टुडंट्स, as we know, we are going through this COVID pandemic. So, some of the lesson is deleted. Means the syllabus will not be for the exam. The first lesson, being neighborly, is the reduced topic only for this academic year. The topic will not be there in your exam.
So it is deleted from your syllabus. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की आज संपूर्ण भारत देश व जगभरामध्ये कोविड-19 या व्हायरसने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे काही लेसन यावर्षी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षामध्ये प्रोज या सेक्शनमधला पहिला लेसन बीइंग नेबरली वगळण्यात आलेला आहे. थोडक्यात बीइंग नेबरली हा लेसन तुम्हाला एक्झामसाठी असणार नाही. वी हॅव टू स्टडी ओनली रिमेनिंग फिफ्थ प्रोज सेक्शन. थोडक्यात उरलेले 5 लेसनच आपण यावर्षी अभ्यासणार आहोत. नाऊ सी द सेकंड सेक्शन, दॅट इज पोएट्री सेक्शन. There are totally 6 poems in the poetry section. 2.1 Cherry Tree by Ruskin Bond. Now second, The Sower by Victor Hugo. Third poem is There is Another Sky by Emily Dickinson. Then fourth is Upon Westminster Bridge by William Wordsworth. Fifth is Nose versus Eyes by William Cowper. And the last one is The Planners. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आलं असेल की पोएट्री या दुसऱ्या सेक्शनमध्ये सुद्धा एकूण 6 वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत. नाऊ ॲज वी नो सम सिलॅबस इज reduced. Here also the 6th poem, The Planners, is the deleted poem only for this year. This poem will not be for your exam. विद्यार्थी मित्रांनो, पोएट्री या सेक्शनमधली 6वी कविता द प्लॅनर्स फक्त या शैक्षणिक वर्षासाठी डिलीट करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोएट्री सेक्शनमधल्या पहिल्या 5 कवितांचाच अभ्यास आपण या शैक्षणिक वर्षामध्ये करणार आहोत. देन सी सेक्शन 3. द थर्ड सेक्शन इज रायटिंग स्किल्स सेक्शन. You can see for writing skill section, expansion of ideas is there. Then the new topic is blog writing is there. Then email writing is there. Then interview. Here you have to form interview questions. Then film review is a new topic again. Here you have to write film review of any film. And the last one is the art of comparing. We know it is a art to hosting some show. विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल्स या सेक्शनमध्ये वेगवेगळे 6 टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत. आधुनिक युगामध्ये वावरताना जे महत्त्वाचे रायटिंग स्किल्स टॉपिक आहेत हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासण्यासाठी दिलेले आहेत. नाऊ लेट सी द लास्ट सेक्शन विच इज टोटली न्यू, दॅट इज सेक्शन 4 genre ड्रामा. There are 3 chapters in this section. The first one is History of English Drama. Here we can see the origin of drama, how it starts and all this. Then the rising of the moon. Then some extracts of drama is there. That is A Midsummer Night's Dream by William Shakespeare and An Enemy of the People. विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शनमध्ये एकूण 3 टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिला टॉपिक आहे हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा.
यामध्ये आपण इंग्रजी नाटकांचा इतिहास अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला वेगवेगळे ड्रामा दिलेले आहेत. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सबुकमध्ये जे काही 4 वेगवेगळे सेक्शन्स आहेत, यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रोजचा, वेगवेगळ्या कवितांचा, रायटिंग स्किल व ड्रामांचा अभ्यास करणार आहोत.